जो निर्णय घेतला, म्हणजे दादांनी जो शब्द दिला होता, भैयासाहेबांनी तो झेलला होता आणि खरंच त्यांचं मला सर्वात प्रथम भैयासाहेबांचं आणि रुजूबाबांचं असेल, विजयदादांचं असेल, त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की आपण ज्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून पुढे चाललोय, हा तालुक्यावरती ज्यांनी या नेतृत्वावरती विश्वास ठेवलाय, तो विश्वास काय झाला तर कमी झाला नाही पाहिजे. आपल्याला कुठेही अपयशाने गालबोट लागलं नाही पाहिजे. आपण आपलं कुटुंब एक संघ आहे, हा संदेशच आपल्या फलटणकरांना भैयासाहेबांच्या माध्यमातून मिळालेला की आम्ही काही झालं तर आम्ही घरात बसून आमचे विषय संपवू आणि 27-0 कसे आपण ज्याच्यासाठी ज्यांच्या विरोधात लढायला निघालेलो आहे, ज्यांच्या विरोधात आपली भूमिका आहे, विकासाच्या अजेंड्यावरती आपण आता फलटणची लढाई जिंकण्यासाठी निघालेलो आहे आणि ते जिंकण्यासाठी भैयासाहेबांनी त्यांच्या कुटुंबाने फार मोठं त्यांचं स्वतःचं जे मनोबल जे पाठीमागे राहायचा जो त्याग दाखवला, तो खरंच प्रत्येकाने तो घेतला पाहिजे. आता आपल्याला जर 27-0 करायचं असेल तर प्रत्येकाने आपण हाच विचार करून भैयासाहेबांच्याकडे काय कमी होतं, सगळं होतं, पण तरी सुद्धा पक्षासाठी नेतृत्वासाठी त्यांनी त्यांची माघार घेतलेली आहे आणि कुठलीही आट न ठेवता माघार घेतलेली आहे. हाच आदर्श आपण सगळ्यांनी आता नवीन उमेदवार असतील, कुणाला मिळेल कुणाला मिळणार नाही, सगळ्यांनाच सगळं देणं शक्य होत नाही, पण या कुटुंबासाठी आणि फलटण तालुक्याच्या विकासासाठी आणि फलटण शहराला चांगलं बनवण्यासाठी आपण प्रत्येकाने हाच निर्णय, हाच आदर्श भैयासाहेबांचा घ्यावा, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि भैयासाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांच्या कुटुंबाचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही जो घेतलेला निर्णय, तुम्ही जो द्याल, तुम्ही सांगाल ते आम्ही निश्चितपणाने या फलटण शहरासाठी तुमच्या नजरेतून फलटण शहर कसं बनवायचं तुम्ही घ्याल तो निर्णय आम्ही मान्य करू, एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि निवडणुकीच्या पूर्वीच आदरणीय भैयासाहेबांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी माझी, तात्यांची आणि आमच्या सर्व पार्लमेंटरी कमिटीची धारणा होती. विशेष करून सातत्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा या दृष्टीने मीच भैयासाहेबांना सांगितलं होतं की आपल्या शहराचं ओपन पडल्यानंतर नगराध्यक्षपद भूषवावं अशी प्रामाणिकपणे मनापासून इच्छा होती. याला सगळ्या गोष्टीचा विचार करता आदरणीय भैयासाहेबांनी हा निर्णय घेतला की कुटुंबात कुठेही दुपरी व्हायला नको आणि ट्रायपार्टेड इलेक्शन किंवा तीन पक्ष मिळून इलेक्शन लढणं, ज्या पद्धतीने शहराच्या विकासाचा पाडा चालू केलेला आहे, ज्या पद्धतीने वेगाने शहर वाटचाल करत आहे, त्याला ब्रेक बसायला नको. ही त्यागाची, दातृत्वाची आणि नेतृत्वाची भूमिका भैयासाहेबांनी स्वीकारली. भैयासाहेबांनी मग आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सर्व एकत्र बसलो. भैयासाहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की शमशेरदादा या ठिकाणी निवडणूक लढवतील. मला कुठलेही शब्द नाही आहेत की शब्दातनं अशा कुठलीही भूमिका मांडता येते, शब्दातनं आभार मानता येते आणि मला असे कुठलेही शब्द सापडणार नाहीत, पण एकच या ठिकाणी सांगू शकतो, जी भैयासाहेबांची त्यागाची भूमिका आहे ती कुठलाही शब्द त्यांचा वाया जाणार नाही. निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी जे आपण संकल्प केलाय, संकल्प मोठ्या ताकदीने पूर्ण करू. भैयासाहेबांचा जो आदर्शची भूमिका घेऊन बाकीचे सर्व जे नगरसेवकांची इच्छुक आहे त्यांनी नगराध्यक्षपद या शहरासाठी थांबायची भूमिका घेतली आणि या मार्गदर्शक म्हणून या शहराला स्वीकारण्याची जबाबदारी घेतली. शहर नागरिक ही पहिली भूमिका घेतली. तीच भूमिका नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक घेतील. ज्या लोकांना पुढे जायची संधी मिळेल ते पुढे जातील, जे थांबायची संधी मिळेल ते थांबतील आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून राहू. एवढंच या ठिकाणी सर्व लोकांना विनंती करतो. कुठलेही हट्ट आणि कुठलीही गोष्टी न करता आपण शहराच्या दृष्टीने भूमिका घ्यायचं आपण निश्चित केलेलं आहे. मला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, भैयासाहेबांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे, तात्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. या ठिकाणी राजेंची भरभक्कम साथ आहे आणि आमदार साहेबांनी जो संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे तो पूर्ण 100% होईल. याच्यामध्ये मला कुठे चिंता आणि कुठे शंका माझ्या डोक्यामध्ये नाही. शमशेरदादा या ठिकाणी सगळ्या आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, या शहराचे रेकॉर्ड मी बोलतो ते जबाबदारीने बोलतो, किंबहुना या शहरामधला इतिहास म्हणून डिपॉझिट समोरच्या उमेदवाराचं जप्त करतील
याच्यामध्ये आमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये जवळपास माझ्या ज्या सर्वेप्रमाणे 15 ते 16 ठिकाणी शहरामध्ये डिपॉझिट झालं आणि ते डिपॉझिट या भविष्यातल्या गेलेले डिपॉझिट ज्या पद्धतीने नाकर्तेपणाने नगरपालिका चालवली त्याचं उत्तम उदाहरण पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनला हे दिसणार आहे. मी सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष ते नगरसेवक या संपूर्ण विरोधी पार्टीचं डिपॉझिट घालवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या फलटण शहरामध्ये येईल अशी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.